शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील मातोश्रीवर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंसोबत शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता। मुंबईतील जागा वाटपाबाबत उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा। मुंबईमध्ये महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 140 जागा तर शिवसेना 87 जागा लढणार। सोमवारी यादी जाहीर करणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणारे प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये। दादरमधील टिळक भवनात जगतापांचा पक्षप्रवेश। पुण्यात काँग्रेसची ताकद वाढणार। पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य। नीलम गोरे यांच्या घरासमोर शिवसेना कार्यकर्त्यांचं आंदोलन। पुणे पालिका जागावाटपात गोरे निष्ठावंतांवर अन्याय करत असल्याच्या कार्यकर्त्यांच्या भावना। साताऱ्यातील ड्रग्ज कारखान्यात मुंबई पोलीस दलातील माजी अधिकाऱ्याचा संबंध। तो शिंदेंचा शार्प शूटर। संजय राऊतांचा खळबळजनक दावा। तर नशेच्या व्यापारातून आलेला पैसा राजकारणात वापरला जात असल्याचाही केला आरोप। केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या जाहिरातीमध्ये गणपतीच्या डोक्यावर सांताक्लॉजची टोपी। सांताक्लॉजच्या वेशातील गणपतीच्या चित्राला हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध तर काँग्रेसनंही नोंदवला निषेध। ख्रिसमससाठी ठेवलेल्या वादग्रस्त स्टेटसवरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण। दुकानात शिरून तरुणांनी सोपलं। सीसीटीव्ही समोर 6 आरोपींना अटक। इतरांचा शोध सुरू। रायगडमधील खोपोलीत शिंदेच्या सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या। नगरसेविका मानसी काळोखेंचे पती मंगेश यांच्यावर अज्ञाताचा हल्ला। शिवसेना कार्यकर्त्यासह खोपोलीकर आक्रमक। महाडमधील हल्ल्याप्रकरणी मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंचा अटकपूर्व जामीन हायकोर्टानं फेटाळला। एक जबाबदार मंत्र्याचा मुलगा अशा गुन्ह्यात सहभागी होत असेल तर हे गंभीर आहे, न्यायालयाचं परखड मत। त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शन 2 जानेवारी 2026 पर्यंत बंद। दर्शनासाठी होणारी गर्दी पाहता हा निर्णय। दर्शन रांगेमध्ये भाविकांच्या सोयीसाठी मोफत पाणी आणि फळांचीही सोय। सरकारी कर्मचारी दाम्पत्यांना मोठा दिलासा। पती पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश। सर्वात उच्च जात कोणती असा प्रश्न विचारणाऱ्या कंपनीला दंड। रेव्ह्यू एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला 4 लाखांचा दंड। यवतमाळमध्ये 8वीच्या सराव प्रश्नपत्रिकेत जातीवर विचारला होता प्रश्न। क्रिकेटर वैभव सूर्यवंशीचा पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारानं सन्मान। राष्ट्रपतींच्या हस्ते वैभवनं स्वीकारला पुरस्कार। पीव्ही सिंधूची BWF ॲथलीट कमिशनच्या अध्यक्षपदी निवड। बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन काउन्सिलिंगचे सदस्य म्हणून करणार काम। जागतिक बॅडमिंटन प्रशासनात सिंधू बनणार, खेळाडूंचा आवाज। बांगलादेशात हिंदू तरुणाच्या दुसऱ्या हत्येनंतर संताप। ढाक्यात नॅशनल हिंदू महाज्योत संघटनेकडून निदर्शनं। नायजेरियातील आयसिसच्या तळावर अमेरिकेचा हल्ला। ख्रिश्चनांवरील हल्ले रोखण्यासाठी कारवाई। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं हे वक्तव्य।